नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 21 फेब्रुवारी 2026. आत्ता मी घरात आहे. आता तुम्हाला एक पेटी आहे, भावाची पेटी आहे. त्यात काय काय सामान असते तुम्हाला दाखवतो. बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढं असलं का ठेवते म्हणणार. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ही पेटी आहे त्याच्यावर. एकदा मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं, कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. ही पेटी आहे त्याची. ही यात सगळं सामान असते. ती मोकळी पेटी आहे, त्यात काय नसते सामान, सगळी मोकळं आहे ना ती. ही आहे त्याची पेटी. ही यात काय काय तुम्हाला दाखवतो. हे बघा, एवढं सामान आहे. आणि काय काय ते बघा, थांबा. हे बघा, जरा पुढे घेतो कॅमेरा. हे बघा, ही 2 सेंटच्या बाटल्या, 2. म्हणजे दररोज सेंट मारते ना ती शर्टावर जाताना, कुठं पण जाताना. आधार कार्ड. ही काय वेगळंच कागदपत्र कसले आहेत, काय ठेवले काय नाही. पिशव्या आहे त्या. ही काय कागद ठेवली ती. घड्याळाचा बॉक्स ठेवला. सेंटच्या बाटल्या 4 आहेत त्या. या 1-2 आहेत त्या. सॅम्पल आणून ठेवले. या संपल्या की ह्या लावायच्या, असं आहे काम. हे बघा, ही काय मोकळंच बॉक्स ठेवली ती. यात गोंड्या आणि शॅम्पू ही ते आहे. पॅकेट एक शॅम्पू आहे, डाव म्हणजे मोकळं ठेवले. आणि काय बघू, ही पोस्टाचं पुस्तक आहे यात. आणि ही काय, ही ब्रेकरची पुस्तक आहे. तेव्हा ब्रेकर नवीन घेतलेलं तेव्हा तर ठेवले. ही काय कागदच आहे ती वेगळी. फोटो त्याचा, म्हणजे असं वेगवेगळं काहीतरी ठेवले. स्टापलर ठेवला आहे ह्याच्यात. आणि काय ठेवले, मला वाटलं यात अंगठी नाही आवडते. ही मोकळंच आहे. ही एक आहे, म्हणजे अंगठी घेतल्या सोन्याची, पण त्याच्या हातात असते ना, इथं नसत्या. ही काय पिशव्या आहे त्या. झालं, एवढंच आहे सामान. तुम्हाला आत्ता दाखवलं ते एवढं सामान आहे यात. बाकीचं असतंय, म्हणजे डव साबण, कोलगेट, ब्रश, म्हणजे एक्स्ट्रा आणून ठेवलेलं असते. आता ती ह्यात नाही ना डव साबण बिबण, नाहीतर पेटी भरलेली असते साबणाने. साबण, कोलगेट असे सॅम्पल आणून ठेवते ना, ती संपली की ही लावायचं, असं आहे का. पेटी हाय अशी ठेवतो, मागं सरून ठेवतो. नाही तर ते कसं आहे माहिती आहे का, जरा जरी पेटी हल्ली का नाही, मग भावाला कळतं बाबा पेटी हल्ल्या, मग वरडतं. त्यामुळं हाय तशी पेटी ठेवायला लागते तिथं वर. मग अशी लाईट बिल आले, कुठं ठेवले हो बाई. मग अशी लाईट बिल आली ना, मी जेवत होतो मग अशी, तवर का लाईट बिलवाला आले. तर किती रुपये आले, उलटे धरले. एक तुम्हाला दाखवतो, थांबा. ठीक आहे, 310 रुपये आले. म्हणजे हे बघा, 310 रुपये लाईट बिल आले. हे काय म्हणजे आपण कसं आहे माहिती आहे का, जसं लाईट वापरेल तसं लाईट बिल येतं या. तर समजा दिवसभर पंखा चालू असला तर लाईट बिल येणार, लाईटा दिवसभर चालू असले की लाईट बिल येणार. नाहीतर लाईट बिल असं येतच राहतं ना, आपण काही ना काहीतरी लावलं तरी. आता हे लाईट बिल मला भरून यायला पाहिजे. आता हे लाईट बिलचं भरण्यासाठी तिकडं एक अर्धा किलोमीटर चालत जावं लागतं ना तिकडं. म्हणजे रामाचं देऊळ आहे, त्या साईडलाच पोस्ट काय ते लाईट बिल ऑफिस आहे ना, तिथं जाऊन लाईट बिल आता मला भरून यायला पाहिजे थोड्या वेळानं. आता ही तवर का ठेवतो, पप्पा आल्यावर काय म्हणतात बघूया, हा नाही. आता मला घासायचे दात, कारण की मी दात घासलं नाही ना. सकाळी लवकर गेलो बाहेर
आणि बाहेर म्हणजे कुठे गेलेलो, कराडला गेलेलो लवकर सकाळी. लवकर गेलो ना, जाता जाता दात घासायचं विसरलंच. पहिला गडबडीत आंघोळ केली, आंघोळ केली, दात बीत काय घासलं नाही गडबडीत. पहिला आंघोळ केली, आवरलं, कपडे बिपडे घातले, बाक लवकर गेलो 7ला स्टँडवर आणि बसलो कराडच्या एसटीने गेलो. त्यामुळे आता मी आत्ता दात घासणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, काय येड्या बोडायचं आहे काय म्हणणार तुम्ही. म्हणणार सकाळचं घासायचं सोडून आत्ता घासायला लागले म्हणणार. आता मला ब्रश पहिला लाईट बंद करतो, नाहीतर कसं आहे लाईट बिल मग ह्याच्यापेक्षा जास्त येईल. 300 आलं आहे, मग 400-500 येईल लाईट बंद नाही केल्यावर. तर मला घासायचं आहे दात. तर हिथले लाईट लावते आहे का, इथलं बटन इथं आहे या लाईटीचं. आम्ही ही लाईट कधी लावत नाही, म्हणजे कधीतरी लावतो इमर्जन्सी. असं समजा असं काहीतरी दिसत नसलं का नाही इकडं, तरी पण मग लावतो आम्ही लाईट कधीतरी. सारखं लावत नाही. ही तात्पुरतं ठेवलं आहे भलं आपलं. आणि आम्ही जास्त करून हीच लाईट लावतो, म्हणजे बारका बल लावला आहे ना. पहिला मोठा बल होता, ह्यो बल होता पहिला. आता ह्यो बल लावला आहे इथं, इथला बल काढला आहे आणि ह्यो बारका बल लावला आहे. इथला बल ठेवला आहे काढून कपाडात. आता मला घासायचं आहे काय, दात घासायचं आहे ना का, माझं पण ध्यानात नसते मला काय करायचं आहे ते. आता कोलगेट घेतो, माझा ब्रश इथं असतोय तुम्हाला सांगतो. हा माझा ब्रश, हा तो भावाचा ब्रश आहे हा, आणि हा खाली पाटला एक ह्यो आईचा ब्रश आहे. असे 3 ब्रश आहेत. पप्पांचं वेगळा ब्रश त्यांचं तिने ठेवतात, म्हणजे दुसरीकडे ठेवतात ना त्यांचं त्याने, इथं ठेवत नाहीत ते ब्रश पप्पा. आता जातो डायरेक्ट बाहेरच जातो दात घासायला, इथं नको दात घासायला. कढी घालतो पहिला, कढी घालून मग जातो दात घासायला. काळं मांजर, काळं मांजर आलं का. ते म्हणजे असं आम्ही म्हणजे पाळलेलं बिळलेलं नाही मांजर, म्हणजे आम्ही असं बोलवलं की येतं आहे. कधी आम्ही दूध देतो ना या मांजराला. बाई दिसतंय का तुम्हाला, काही मांजर दिसलं का. आम्ही कधीतरी दूध देतो ना याला, त्यामुळं सारखं इथं येऊन बसते. आता दूध पाहिजे म्हणून ओरडायला लागले आहे का, काय पाहिजे आई, काय पाहिजे. दूध पाहिजे आहे का, थांब जरा, दात घासायला लावली, दात घासायला लावली, थांब जरा. ती त्याला बुका लागलीत ना. आम्ही एकदा दूध दिलं, आता एकदा दिलं सारखं यायला लागलं ना, मग आम्ही द्यायला लागलो दूध. आहे का मागच यायला लागलं आहे का. अरे थांब जरा आलो, दात घासू दे रे. कोलगेट पण नाही, फास्ट राहा. फळ खाली वाढा लागला, मला बोलाय पण येणार. दुखायला लागले का काय मग सांगितलं. कसा होय जोरात घासतो जरा. सगळा फ्रेश रडायला लागला.
गाळ रोडला तू पाणी येतो तू वाळायला बघला घासतो आणि कसं आहे माझी दाल घासण्याची स्टाईल बारीक नाही बाजार पहिला बरं डोटला पाहिजे पहिला मी बरंच धुतो मग चूळ भरतो माझं उलट आहे सगळं पहिला बरंच येतो मग चूळ भरतो असा आहे माझं का ब्रश चांगला धुवायला पाहिजे बाबा ब्रश कधी पण चांगला धुवून ठेवायचा निघलेत का दात कसं आहे निघले का नाही चकाचक एकदम मजबूत दात पाहिजे पांढरे शुभ्र दिसतात नाही एवढं पण दिसत नाही चला माना उघडली कशामुळं काय माहीत असं वाकलो ना मी आत्ता त्यामुळं उघडली मान